आणि गीताद्वारे प्रभूजवळ प्रार्थना करू, विनंती करूया. येशू देवा, आज तू त्या मरणावर विजय मिळवून पुनरुत्थानाद्वारे आमच्यासाठी आणि जसं तू त्या प्रेषितांना दर्शन दिलास, आज माझ्या देवा तू तुझं दर्शन आम्हाला, तुझं दर्शन आम्हाला. धीर दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को तरसे मन. सजा सहने वाले नाथ यीशु प्रियतम मेरे लिए मेरी सजा सहने वाले नाथ यीशु प्रियतम मेरे. तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को तरसे मन. तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को तरसे मन. ना बुझेगी प्यास तुझे देखे बिना, पूरी होगी ना आस प्रभु मिलन बिना. ना बुझेगी ये प्यास तुझे देखे बिना, पूरी होगी ना आस प्रभु मिलन बिना. दुखों से परे प्रभु तेरे राज में, सर्व संग राज का आ रहा समय. संतो संग राज्य का आना समय. तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को तरसे मन. तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को तरसे मन. निशानी कियो मेरी दम, इस दुनिया के लाभ का मुझे नहीं मोह. निशानी कियो मेरी दम, इस दुनिया के लाभ का मुझे नहीं मोह. तेरी बाहों में रहूं मैं सदा, तेरी आराधना करूं सर्वदा. तेरी बाहों में रहूं मैं सदा, तेरी आराधना करूं सर्वदा. तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को तरसे मन. तेरा दर्शन पाने की है लगन, तेरा दर्शन पाने को तरसे मन. मेरे लिए मेरी सजा सहने वाले नाथ यीशु प्रियतम मेरे. मेरे लिए मेरी सजा सहने वाले नाथ यीशु प्रियतम मेरे. नाथ यीशु प्रियतम
श्रीनाथेश परमेश्वर, यावेळेला मी तुझी स्तुती आणि स्तुती करून तुला धन्यवाद आणि धन्यवाद दे. त्या सकाळच्या वेळेला मी सर्वजण तुझ्या पवित्र नावाने, तुझ्या पवित्र चरणी आज एकत्रित जमलेली आहोत. कारण येशू देवा, तुझं वचन आहे की ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक माझ्या नावाने एकत्रित येतात त्यांच्यामध्ये मी आहे. आणि आज आमचा पूर्ण विश्वास आहे की प्रभू, या ठिकाणी तू आमच्यामध्ये आमच्याकरिता हजर आहेस. आणि ज्या ठिकाणी तू प्रभू या जगामध्ये असताना हजर होतास, त्या ठिकाणी तू परिवर्तन आणले आहेस. आणि आज माझ्या देवा, तोच परिवर्तन तू आमच्या जीवनात, आमच्या कुटुंबात आणणार. म्हणून प्रभू देवा, यावेळेला तुझी पवित्र वाणी ऐकण्याकरिता, तुझं पवित्र वचन समजून घेण्याकरिता आज तू आम्हाला मानसिक, आत्मिक आणि शारीरिकरित्या तू शुद्ध आणि पवित्र कर. तुझ्या पवित्र रक्ताचा सिंचन तू आम्हाला कर. तुझ्या रक्ताने प्रभू आमच्या मनाला शुद्ध कर. तुझ्या रक्ताने आमच्या विचाराला शुद्ध कर. तुझ्या रक्ताने आमच्या स्वभावाला शुद्ध कर. आणि आज तुझ्या रक्ताद्वारे तू प्रभू देवा आमच्या आत्म्याला शुद्ध कर. आणि तू आम्हाला आज पवित्र पवित्र आणि पवित्र कर. आणि तुझ्या पवित्र आत्म्याचा तू अभिषेक आम्हाला दे. त्या सामर्थ्याचा अभिषेक आम्हाला दे की आम्ही तुझी वाणी ऐकू शकेल, ते समजू शकेल. आणि त्याप्रमाणे प्रभू देवा आम्ही या जगामध्ये जगून तुझं साक्षी बनण्याकरिता तो अभिषेक आम्हाला दे. यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने ते चालव. आमीन, आमीन आणि आमीन. हालेलुया, 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 हालेलुया. त्याला तुच्छ लेखण्यात आले, मनुष्याकडून त्याचा त्याग करण्यात आला. तो दुःखी मनुष्य होता आणि लोकांशी त्याची ओळख होती. लोकांनी त्याचा पासून आपले तोंड फिरवले. त्याला तुच्छ लेखण्यात आला. आम्हाला त्याचा मोल समजले नाही. असं यशिया आपल्या पुस्तकामध्ये अतिशय दुःखी होऊन तो येशू बद्दल लिहित आहे. कारण त्या काळामध्ये जे इस्रायल होते त्याच्या येणारा जो दिवस होता त्याच्याबद्दल यशिया या गोष्टी लिहित आहे. कारण जो इस्रायल लोक आपल्या डोळ्याने तो करत असलेला त्या अद्भुत गोष्टी त्यांनी पाहिलेला होता. जो 2 मासे 5 भाकरीच्या द्वारे 5,000 जीव घातला. अंधळे बघितले, पांगळे चालले, मुके बोलले, बहिरे ऐकले आणि मेलेले जिवंत झाले. नाना प्रकारच्या रोगाने पिडलेली लोक ते पूर्णपणे बरं झाले. आणि सर्व ज्यांनी अनुभवलेले होते त्या लोकांनी, त्या इस्रायल लोकांनी
त्याच्यापासून आपला तोंड फिरवला. त्याचं मोल त्यांनी समजून घेतले नाही. परंतु आज आनंदाचा हा काळ आहे. त्याचा जो त्याग आहे, त्याचं जे समर्पण आहे, याला आज पूर्ण जग ओळखतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पूर्ण जग ओळखते. म्हणून स्तोत्र करता स्तोत्र 102 13 आणि 14 या वचनामध्ये तो काय म्हणतो? तू उठून सियोनेवर दया करशील, कारण तिच्यावर कृपा करण्याचा समय आलेला आहे. नेमलेला समय येऊन ठेपला आहे. या ठिकाणी स्तोत्र करता तो प्रार्थना करत आहे आणि ते देखील अतिशय कळवळीने प्रार्थना करतो, व्याकुळतेने प्रार्थना करतो. आणि तो काय म्हणत आहे की हे परमेश्वरा, आता सियोनेवर म्हणजेच यरूशलेमवर, तुझ्या भवनावर, तुझ्या मंदिरावर दया करण्याची वेळ आलेली आहे. कृपा करण्याचा तो समय आलेला आहे. जे समय नेमलेला होता ते येऊन टेकलेला आहे. पुन्हा 14व्या वचनात तो काय म्हणतोय? तुझ्या सेवकांना तिचे दगड ही प्रिय आहे. तिची धूळधाण पाहून ते हळहळतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि या ठिकाणी स्तोत्रकर्ता काय म्हणत आहे? कारण तुझ्या सेवकांना त्याचे दगड ही प्रिय आहे. तिची धूळधाण माती म्हणजेच जो धूळ आहे, जो राख आहे, पाहून ते काय करत आहे? हळहळतात. हालेलुया, 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 हालेलुया. तर या ठिकाणी स्तोत्र करता मंदिराच्या जे चांगलं इमारत आहे, असल्या ठिकाण किंवा असल्या मंदिराच्या बाबतीत या ठिकाणी तो बोलत नाही. कारण आपल्याला काय आवडते? जे मंदिर सुंदर आहे, ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी डेकोरेशन आहे, स्वच्छता आहे, चांगलं कार्पेट आहे, भिंती चांगल्या आहेत. बघा, त्या मंदिरामध्ये चांगलं वाद्य वाजवलं जातं, स्तुती घेतली जाते, त्याचं आपण कौतुक करतो आणि ते आपल्याला आवडतात. पण म्हणतो माझं चर्च हे आहे, माझं चर्च ते आहे. पण या ठिकाणी आज स्तोत्र करता काहीतरी वेगळं सांगत आहे. आणि तो काय म्हणत आहे की जे मंदिर पडकं आहे, त्याच्या भिंती ढासळलेल्या आहे आणि त्याचं दगड खाली पडलेला आहे, आज त्या मंदिराबद्दल, त्या चर्च बद्दल तो बोलत आहे, ते मोडकळीस आलेलं आहे. धूळघाण म्हणजे जे धुळीत मिळालेलं आहे किंवा जे चर्चात जळालेले आहे, त्याचा राग सगळीकडे पसरलेला आहे, त्या चर्च बद्दल तो बोलत आहे. आणि आज परमेश्वर देव अशा लोकांना तो बघत आहे जो नेहमी सारखा असेल,
ज्या पडलेल्या चर्च विचार करते, ज्या पडलेल्या त्या भिंतीचा विचार करते आणि ती येऊन पुन्हा ती उभा करतील काय. आणि यासाठी परमेश्वर देव अशा लोकांचा शोध करत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण चांगलं जे आहे त्या ठिकाणी सर्वजण जातात, परंतु जे आज खूपच चांगलं होतं परंतु आज ते पडलेलं आहे, ते ढासळलेलं आहे बघा. आणि त्याबद्दल बोलतो आपण. सर्वजण काय करतोय, जिथं चांगलं आहे व्यवस्थित आहे त्या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी आल्यानंतरही आपल्याला काय पाहिजे असते, मोठेपणा पाहिजे असते, मोठेपणा पाहिजे असते. अनेक मंडळीमध्ये जे भांडण होण्याचं कारण काय, कारण त्यांना तो मोठेपणा दिलेला नाही, ते महत्व मिळत नाही. आज लोकांना आवडते की मला संदेश द्यावं, मला प्रार्थना द्यावी, मी स्तुती घेऊ शकतो, हे सर्वांना आवडते. परंतु लोकांना हे आवडत नाही. ही जी काही स्वच्छता, ही जी काही सुंदरता आहे आणि हे ज्या वेळेला आपण रविवारी बघतो, परंतु शनिवारच्या दिवशी या ठिकाणी जे झाडलोट करायला येतात, या ठिकाणी जी स्वच्छता करायला येतात किंवा त्या बाथरूम साफ करायला येतात, त्या ठिकाणी मी येईल असा आपण कधी विचार करतो का? नाही. ते काम मला नको आहे, त्या सगळ्या गोष्टी नको, परंतु आम्हाला मोठेपणा पाहिजे यासाठी आपण जगतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून प्रियानो, या ठिकाणी आज परमेश्वर म्हणतो की जे खाली पडलेलं जे काम करू इच्छितो, येशू म्हणतोय जे माग आहे ते पुढे होते, जे पुढे आहे ते माग होते. हालेलुया, 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 हालेलुया. आज आपल्याला नाव ठेवायला, निंदा करायला आवडते, परंतु आपण त्या परिस्थितीला सावरण्याचा कधी आपण विचार करत नाही. आणि आज या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो, जो खरा देवाचा आहे तो येऊन, ते देवाचे सेवक आहे, देवाचे निवडलेले दास आहे, ते त्या दगडावर प्रेम करते, त्या मातीवर प्रेम करते. हालेलुया, 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 हालेलुया. जे कोसळलेलं आहे, मी बघेन की आज ही माझ्या चर्च भीत कोसळलेली आहे, त्याला पुन्हा कसा उभा करू. मी बघेन आज माझं चर्च व्यवस्थित नाही, जाळी वगैरे पकडलेलं आहे, मी ते दाखवत बसणार नाही, पण मी स्वतः येऊन ते जाळ्या काढेन. त्यासाठी मी वेळ देईन. त्यासाठी मी काय करेन, वेळ देईन. कारण माझं चर्च, माझं मंदिर जिथं देव वास करतो, बायबल म्हणते तो आपल्या पवित्र मंदिरामध्ये वास करतो. आणि जिथं देव आहे तिथलं प्रत्येक ती गोष्ट काय आहे, पवित्र आहे. तिथली प्रत्येक ती गोष्ट काय आहे, पवित्र आहे. आणि म्हणून त्या पडलेल्या दगडावर, त्या पडलेल्या मातीवर देखील जे देवाचे खरे शिष्य आहे, दास आहे, ते प्रेम करते. ते पडले म्हणून सोडून देणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर आपण दुसरे राजे मध्ये जर गेलो, 5वा अध्याय, त्या ठिकाणी नामान नावाचा एक तो प्रधानमंत्री आहे आणि तो अलिशाकडे येतो, देवाचा सेवक. आणि तो खूप श्रीमंत आहे, कारण तो प्रधानमंत्री आहे त्या देशाचा, त्या राज्याचा. अंतरात कोड आलेला आहे म्हणून तो येतो
आणि ज्यावेळेला तो अलिशाकडे येतो, तो आपल्या अलिशाला भेट म्हणून भरपूर सोनं, चांदी, काय म्हणतात त्याला, मोती, अतिशय भारी वस्त्र, हे सर्व काही भरपूर संपत्ती घेऊन तो त्या नजराणा देण्यासाठी येतो. आणि अलिशाकडे आल्यानंतर त्याची इच्छा असते, मी घामोठता आहे की अलिशा बाहेर येऊन माझ्यासाठी माझ्या त्या रोगावर हात ठेवून प्रार्थना करेल. पण अलिशा बाहेर येत नाही. तो त्याच्या सेवकाद्वारे त्याला एक निरोप पाठवतो आणि तो काय म्हणतो की जा, यार्दनीत जाऊन तू किती वेळा बुडकी मार? 7 वेळा बुडून ओठ. नामान अतिशय क्रोधित होतो आणि तो म्हणतो, माझ्या देशात यार्दनीपेक्षा सुंदर नद्या आहेत आणि मी तिथं जाऊन बुडून उठू शकत नाही, आणि मला इथं बुडक्या मारायला काय सांगतोय? आणि त्याला खूप राग येतो आणि तो परत जात असतो. आणि त्याच्या बरोबरचे जे काही त्याचे अंगरक्षक म्हणा, त्याचे सेवक म्हणा, ते त्याला कसं तरी त्याची मनधरणी करतात आणि त्याला म्हणतात की तुला जर एक मोठं काम सांगितलं असतं तर तू केला नसतास का? तर त्याला काय सांगितलं? फक्त बुडून इतकं लाभ आलेले आहोत. तो म्हणतोय तर आपण काय करूया, त्या नदीत जाऊन फक्त बुडक्या मारून उठूया. सांगतो आपण ऐकूया. आणि कसं तरी करून त्याचं मनाची तयारी करतात आणि मग त्या ठिकाणी तो नामान जातो आणि त्या यार्दनीमध्ये तो 6 वेळा बुडक्या मारून उठतो. त्याचा काही फरक पडत नाही. परंतु ज्या वेळेला 7व्या वेळा तो आत जाऊन बाहेर येतो, वाव, त्यावेळेला त्याचं पूर्ण त्वचा जे आहे लहान लेकरासारखं झालेलं आहे. अतिशय शुद्ध आणि पवित्र म्हणते. नामान एकदम आनंदित आणि प्रसन्न होतो. आणि नामान परत त्या देवाचा सेवक अलिशाकडे येतो आणि अलिशाला म्हणतो, तुझा देव महान आहे. आणि तो त्याला म्हणतो, मी तुझ्यासाठी ही जी काही भेट आणलेली आहे, हे भेट तू स्वीकार. अलिशा म्हणतो, मला यातलं काही एक नको. तो त्याला खूप आग्रह करतो. अलिशा घेत नाही. आणि ज्यावेळेला अलिशा घेत नाही हे बघून नामान त्याला म्हणतो, अलिशा, तू तर मी आणलेली भेट तू घेत नाहीस, परंतु मला तुझ्याकडून एक भेट हवी आहे. आणि ती भेट काय हवी आहे? नामान त्याला म्हणतो 17व्या वचनात, एवढी तरी निदान कृपा कर, एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला 2 खेचराच्या ओझ्याची माती द्या. काय द्या? माती द्या. 2 खेचराच्या ओझ्याची माती द्या. अलिशा त्याला म्हणतो, काय माती? अरे तू तर प्रधान आहेस, तू तर एक घामोठा आहेस, आणि इथलं 2 खेचरची माती घेऊन तू काय करणार आहेस? त्या मातीने इमारत तयार होऊ शकत नाही. ती माती तू काय करणार आहेस घेऊन जाऊन? तो म्हणतो की ह्या मातीमध्ये जी पवित्रता आहे, जे सामर्थ्य आहे, ते देखील आणि अद्भुत आहे. आणि मी ही माती घेऊन जाईन आणि मी माझ्या घरामध्ये, आणि मी जिथं त्याचं वेदी बांधेन तिथं मूठभर ती माती मी घालेन. कारण ती मूठभर मातीने आज माझं ते घर पवित्र बनेल. त्या मूठभर माती माझ्या देशात पसरलं तर त्या मूठभर मातीने माझा देश पवित्र होईल, आशीर्वादित होईल. कारण ती पवित्र भूमीतली पवित्र माती आहे.
त्या पवित्र भूमीत ती पवित्र मानली आहे. कारण अलिशाला त्या पवित्र भूमीतलं महत्व कळालेलं आहे. तिथल्या मातीचं महत्व कळालेलं आहे. तिथल्या दगडाचं महत्व कळालेलं आहे. आज प्रियानो, जेव्हा आपण परमेश्वराजवळ येतो आणि परमेश्वराने दिलेलं जे वचन आहे, जो संदेश आहे, तो जर आपण घेऊन जाऊन आपल्या कुटुंबात, आपल्या जीवनात, आपल्या व्यवसायात, आपल्या कामामध्ये त्याचा जर एक एक करून तरी वापर केला थोडासा, तर नक्की आपलं जीवन बदलून जाईल. आपलं कुटुंब बदलेल, आपलं काम बदलेल, आपला व्यवसाय बदलेल. कारण हितून निघणारा प्रत्येक ती वाणी, प्रत्येक तो वचन ही त्याची वाणी आणि तो आपल्याला दिलेला वचन आहे, तो करणार आहे आपल्या बरोबर केलेला. जेव्हा आपण ते विश्वासाने स्वीकारतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यावेळेला आपण अद्भुत गोष्टी आपल्या जीवनात, आपल्या कुटुंबात, आपल्या कामात, आपल्या व्यवसायात पाहू शकतो. काय होते समजते? हॅलो, समजते? हा, तर या ठिकाणी परमेश्वरात महत्वाची कोणती गोष्ट सांगत आहे? पडलेलं जे भिंत आहे, ढासळलेलं जे भिंत आहे, चर्च आहे, किंवा जळलेलं जे चर्च आहे, ते कोण आहे प्रियानो? तो चर्च म्हणजे तुम्ही आहात. तर बायबल म्हणते, पहिलं कोरिन्थीकराचा 3रा अध्याय आणि 16व्या वचनात, तुम्ही देवाचे मंदिर आहात. आज आपण या उपवासाच्या दिवसात आहोत आणि परमेश्वर देव आज आपल्याला प्रेमाची ती उच्च स्तराबद्दल शिकवत आहे. उच्च स्तराबद्दल चांगल्या लोकांबरोबर सगळेजण काय करतात? मैत्री करायला आवडते, त्यांच्याबरोबर संबंध ठेवायला आवडते. परंतु वाईट लोकांबरोबर संबंध ठेवणं, मैत्री करणं हेच खरं ख्रिस्त आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज प्रियानो, परमेश्वर सियोनीतून ही गोष्ट चालू कर. सियोन म्हणजे काय? यरूशलेम. यरूशलेम म्हणजे काय? तुमचं घर, तुमचं कुटुंब. प्रियानो, आज आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये अनेक मतभेद असतील. आपल्या भावाबरोबर, आपल्या बहिणीबरोबर, आपल्या नवरा बायकोमध्ये, आपल्या सासूबद्दल, आपल्या सासऱ्याबद्दल, आपल्या इतर नातेवाईकाबद्दल भरपूर मतभेद असेल. आपण जरी समोर आलं तर आपण काय करतो? बोलत नाही, तोंड फिरून घेतो. पण आपण या उपवासाच्या दिवसात चाललेले आहोत. आपण उपवास करून शरीराला त्रास देतो. आपण भरपूर प्रार्थनेसाठी इकडं पळ, तिकडं पळ, इकडं जा, तिकडं जा. आणि या दिवसात भरपूर जरी की कोविडचा काळ जरी असला तरी अनेक लोक प्रार्थनेला जात असतात. संध्याकाळचे एकत्र येतात. आमच्या सेंटरमधून मला सांगत असतात, ब्रदर आज आपली ग्रुप घेऊन या ठिकाणी आम्ही प्रेयरला गेलो होतो, या भागात गेलो होतो, या घरामध्ये गेलो होतो. ब्रदर चांगली आहे, काळजी घ्या आणि ते तुमचा वापर करत आहे, तुम्ही करत राहा. सगळं करतो. परंतु प्रियानो, परमेश्वर खरी प्रार्थनेबद्दल बोलत आहे, खऱ्या चर्चबद्दल बोलत आहे. जर तुम्हाला जो त्रास दिलेला आहे, तुम्हाला जो छळलेला आहे, तुमच्याशी जो विश्वासघात केलेला आहे, तुम्हाला जो लुटलेला आहे, बघा तुम्हाला तुमचं नुकसान केलेलं आहे, त्याला जर तुम्ही मनापासून क्षमा करत नाही, त्याच्याशी जर तुम्ही संबंध वाढवत नाही, संबंध मध्ये याचा अर्थ असं नाही की तुम्ही जाऊन त्याच्याशी बोला. तुम्ही जर बोलला तर ते बोलणार नाही. पण तो जो तुमच्या मनावर प्रभुत्व करत आहे, तो जो तुमच्या विचारावर प्रभुत्व करत आहे, हाच कारण का तुमच्या मनात त्याच्यासाठी काय भरलेलं आहे हे तुम्हाला माहित आहे. त्याचं कोणती चांगलं ऐकलेलं आवडत नाही, त्याचं कोणती चांगलं चाललेलं आवडत नाही, हे ऐकल्यानंतर तो त्रास होतो. हा तुमच्या मनातून काढा. म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही
मनातून क्षमा करा. काय होते समजते? समजते? क्षमा करा. त्याला सोडून द्या. त्याचं प्रभुत्व तुमच्यावर नको. तो जे काय करतोय देवा म्हणायचं, तू त्याचा न्याय कर, मी तुझ्या हातात देतो, पण मला त्याच्याबद्दल काही नाही आहे आणि जे काही माझ्या मनात आहे त्यासाठी देवाजवळ क्षमा मागा. आणि त्याच्याबद्दल जे काही कोणत्या कोणत्या गोष्टीत तुम्ही त्याची आठवण काढून जे तिरस्कार मनात निर्माण करता, द्वेष मनात निर्माण करता, जो त्याच्यामध्ये क्रोध येतो, याला आज तुम्हाला काढायचं आहे. जर वेळ पडली, जर संधी मिळाली आणि ती व्यक्ती जर कॉम्प्रोमाइज करते, तर मिळालो मनाने कॉम्प्रोमाइज करा. आधी जवळ जाणंही प्रॉब्लेम आहे, अति लांब राहणंही प्रॉब्लेम असतो, लक्षात ठेवा. जवळ गेलं तर लांब घालतात, लांब गेलं तर माहिती. हालेलुया, हालेलुया. म्हणून त्याला एक लिमिट मध्ये ठेवा, लिमिट मध्ये ठेवा. आणि आज परमेश्वर आपल्याला ह्याच गोष्टीबद्दल बोलत आहे, कारण तो कधीतरी तुमच्या जीवनात काहीतरी तुमच्यासाठी होता. अनेक वेळेला आपण चांगलं असेल तर आपण त्याचं भरपूर कौतुक करतो, आणि वाईट असेल तर परमेश्वर म्हणतो त्याची निंदा करू नकोस, त्याचा तिरस्कार करू नकोस. आणि तू त्याला नव्याने बांध. तसं नेहमी उठला आणि तो बांधण्याचा साठी तो निघाला परवानगी, तसं आज तुम्हाला ते बांधायचं आहे. कसं बांधणार? हे ते दिवस आहे की त्याच्यासाठी मध्यस्थी करा, त्यांच्या परिवर्तनासाठी मध्यस्थी करा. देव त्यांना सद्बुद्धी देऊ दे, देव त्यांना ओळख करून देऊ दे, आणि ज्याच्याद्वारे त्यांच्यामध्ये तो परिवर्तन येईल, त्यांच्यामध्ये तो बदल येईल. आज यासाठी आपल्याला मध्यस्थी करणं गरजेचं आहे. आज आपण काय करतोय? फक्त प्रार्थनेत आपल्यासाठी मागत असतो, आपल्या कुटुंबासाठी मागतो, आपल्या व्यवसायासाठी मागतो, आपल्या कामासाठी मागतो, आपल्या प्रियजनांच्यासाठी मागतो. आज परमेश्वर म्हणतो, अशा लोकांच्यासाठी जेव्हा तुम्ही मध्यस्थी कराल, देवाजवळ म्हणा, प्रभू आज त्यांच्या कृपेने तुझी कृपा आज आमच्या आणि आमच्या कुटुंबावर येऊ दे, आणि दे नक्की तो अद्भुत गोष्ट करेल. हालेलुया, 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 हालेलुया. तर आज आपल्याला परमेश्वर हे सांगत आहे, कारण मी म्हणतोय मी देवावर प्रेम करतो, देव आहे कुठे. देवाची अतिशय एक सिंपल तो दिलेला आज्ञा आहे, एकच आज्ञा आहे की काय म्हणतो, मी जसं तुझ्यावर प्रेम करतो तसं तुम्ही एकमेकावर प्रेम करा, प्रेम करा. बायबल मध्ये खूप सुंदर उदाहरण आहे. जर लूकावर्तमान त्याचा 23वा अध्याय जर काढला आणि 50व्या वचनामध्ये अरिमताई नगरातला योसेफ तो प्रभू येशूच्या मृतदेहासाठी तो पिलाताकडे जाऊन मागतो. तो म्हणतो, मला त्याचा मृतदेह हवा आहे. ते आणि त्या ठिकाणी असलेले सर्व लोक हसत असणार आहे. अरे योसेफा, तू त्याचा मृतदेह घेऊन काय करणार आहेस? कारण तो काय आहे, मेलेला आहे. आता तो कोणताही 2 मासे 5 भाकरीच्या द्वारे तो 5 जणांची जीव घातला ते आता देणार नाही. आता तो कोणत्याही
काही आंधळा किंवा 38 वर्षाचा रोजेकरी तो बाप घेऊन चालला तसं होणार नाही. तर त्यात आहे काय आणि तू हे घेऊन काय करणार आहेस? पण योसेफ म्हणतो मला त्याचा मृतदेह हवा आहे, कारण मी त्याचं त्या शरीराचं सन्मान करतो, कारण त्या मंदिराचं सन्मान करतो. आय ऑनर दॅट बॉडी. तो म्हणतो आज प्राणू, कारण तो जो योसेफ आहे हा त्याचा बाप नाही. लक्षात ठेवा, हा अरिमताईतला योसेफ आहे जो येशूवर अधिक विश्वास ठेवतो. आज अनेक वेळेला आज या ठिकाणी तो काय म्हणत आहे? जी लोक बोलतात, जी लोक हा विचार करत आहेत त्यांना तो म्हणत आहे, अरे एकेकाळी तुम्ही देखील या शरीराचा एक भाग होता, या शरीराचा एक अवयव होता, आणि आज त्याला तुम्ही तुच्छ लेखता. मी त्याला तुच्छ लेखत नाही, कारण त्यानं मला जगण्याचा मार्ग दाखवला, त्यानं मला स्वर्गाची वाट दाखवला, आणि मी त्याचं काय करत आहे? मला मराठीत शब्द कळत नाही, ऑनर म्हणजे काय, त्याचा मी आदर करतो, त्याचं मी सन्मान करतो. कारण तो कोण होता? बायबलमध्ये तो एक धार्मिक पुरुष होता. धार्मिकता इथं आहे प्राणो, धार्मिकता ही नाही मी डोळे झाकून तास-तासभर प्रार्थना करतो, खूप सुंदर तऱ्हेने प्रार्थना करतो, मोठमोठ्याने प्रार्थना करतो, अन्य भाषेत प्रार्थना करतो, ही सर्व चांगली आहे, पण कृती काय आहे? मी सुंदर तऱ्हेने संदेश देऊ शकतोय, बायबल म्हणते तुला संदेश देण्याचं दान आहे आणि भाषा बोलण्याचं दान आहे, पण तुझ्याच ती प्रीती नाही तर तू काय आहे? वाजणारी फक्त झांज आहे, झांज आहे. आज ही प्रीती आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आज परमेश्वर म्हणतो, कारण येशूने आपल्यावरती हीच प्रीती केली. तो फक्त बोललेला नाही, तो केलेला आहे. त्याच्याकडे येणारी जी लोक होती प्राणू, कोण होती? पापी होती, अपराधी होते का? आणि त्या प्रत्येकावर त्यानं प्रेम केलेला आहे. तो त्या धार्मिकावर किंवा त्याच्यासाठी तो काय म्हणते, जे हरवलेले आहे त्याला मी शोधण्यासाठी आलेला आहे. आज तुम्ही त्याचे काय प्रतिनिधित्व या जगात करत आहात. जे माझ्याशी चांगलं बोलतात, जे माझ्याशी चांगलं आहे, जे माझ्यासाठी लाभदायक आहे, जे माझ्यासाठी उपयोगी आहे, त्यांच्यावर कोणीही प्रेम करेल. जे माझ्यासाठी नाही, माझ्या विरुद्ध आहे, माझ्या वाईटावर आहे, त्यांच्यावर प्रीती करणं गरजेचं आहे. आणि ती प्रीती कशी करावी हे येशू आपल्याला शिकवते. तर येशूने काय केलं त्या क्रूसावरती? त्या शेवटच्या क्षणी देखील तो काय म्हणतोय की त्याची हीच प्रार्थना होती, ही त्याच्यामध्ये असलेली प्रीती आहे की बाप्पा बाप्पा या लोकांना क्षमा कर, तर हे काय करत आहे त्यांना समजत नाही. आज अनेक वेळेला प्राणू आपल्याला समजते की आपला पुढचा मनुष्य आपल्याशी वाईट करत आहे, आपल्याशी वाईट वागत आहे, ते आपल्याला समजते, पण जो करतोय त्याला समजत नाही म्हणून तो करत आहे. यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? त्याच्यासाठी मध्यस्थी करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. कधी कधी आपल्याला काही माहिती नसते, लहान सहान गोष्टीवरती आपण लगेच एखाद्या बोल तरी आपल्या कानात येऊन ठुमकान मारलेला असेल त्याचा ऐकून आपण लगेच दुसऱ्याला टीका करायला चालू करतोय. बघा, दुसऱ्याला कंडम करतोय, त्याची संबंध तोडण्याचा प्रयत्न करतोय. हे वाईट आहे, हे
त्याला मुलानं असं केलं, हे ती असं केली, हे तिचा नवरा असा केला, हे तिला आपल्या सासूशी असं वागली, हे लय वाईट, एवढी प्रार्थना नको बाबा अशा लोकांची. आपण डोळ्याने पाहिलेला नसतो आणि कधी कधी आपण डोळ्याने बघतोय पण त्याच्या मागचाही सत्यता आपल्याला माहिती नसते. पण डोळ्याने बघतोय परंतु जे सैतान आपल्याला दाखवतोय एक दृश्य आहे पण ते रियालिटी काय आहे त्याच्यामध्ये खोलमध्ये आपण कधी जात नाही. एखादा मनुष्य दारू पितोय, फक्त तो दारू पितोय हे दिसतोय, तो का पितोय हे आपल्याला माहित नाही. त्याचा पिण्याचं कारण काय आहे हे समजणं गरजेचं आहे. आणि हे जर कारण समजलं तर मिळालो तर मी त्याला अतिशय प्रेमाने समजावून त्याला त्यातून बाहेर काढू शकता. याला सल्ला मसलत म्हणतात, इंग्लिशमध्ये काउन्सिलिंग म्हणतात. त्याच्या आतमध्ये वीकनेस मध्ये जावा. एक उदाहरण देतोय, अशा अनेक कारण आहेत. एखादी व्यक्ती वाईट वागते, एखादी व्यक्ती चिडचिड करते, एखादी व्यक्ती आपल्याशी जे काही चुकीचं वागत असते, पण त्याच्या मागचं कारण काय आहे हे समजणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही त्या मार्गाने विचार करायला आणि चाला, परमेश्वर देव पवित्र आत्म्याद्वारे त्या गोष्टी तुम्हाला प्रगट करेल किंवा तुमच्या निदर्शनास आणेल किंवा ती समजण्याचं क्षमता तुम्हाला देईल. आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टी समजून घ्याल आणि त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात तिरस्कार नाही तर त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात प्रेम येईल, त्या व्यक्तीचा निंदा करणार नाही तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही काय कराल, मध्यस्थी करा आणि त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही मदत करा. आणि जेव्हा तुम्ही हे करा त्यावेळेला तुम्ही खरं ख्रिस्ती आहात. हालेलुया, 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 हालेलुया. फक्त पाण्यात बुडून उठलं तर तो ख्रिस्ती होत नाही. त्याला ख्रिस्त होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ख्रिस्त होण्यासाठी ख्रिस्त आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे. जेव्हा तो आपल्यामध्ये येतो, कारण आपण अनेक वेळेला बाह्य रूप बघतो मनुष्याचा. बाहेरून खूप चांगला आहे, बाहेरून खूप गोड बोलते, बाहेरून खूप काय म्हणतात त्याला दिखावा खूप करते, तो आतून काय आहे हे खूप महत्वाचं आहे. समजणं, आतून समजणं गरजेचं आहे. आणि हे आतलं फक्त तुम्हाला तोच दाखवू शकतो. म्हणून शमूएलाला तो काय म्हणतोय, शमूएला तू बाह्य रूप बघत आहेस, कारण मनुष्य हा बाह्य रूप बघतोय पण मी देव अंतर रूप बघतोय, त्याचा अंतर मन बघतोय. तुमचं बाह्य रूप किती चांगलं आहे हे महत्वाचं नाही, तुमचं अंतर रूप किती चांगलं आहे हे देवासाठी महत्वाचं आहे. आणि ह्यालाच देव स्वीकारतो. म्हणून या उपवासाच्या दिवसामध्ये या पायरीवर जाण्यासाठी देवाजवळ मागा आणि तो तुम्हाला त्या स्टेजला घेऊन पोहोचवेल. याला आपण सर्वजण उभं राहूया.